मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी प्रियांका. आज नवरात्री काही दिवसापासून चालू होणार आहे, 22 तारखेपासून, सोमवारपासून. तर घराची साफसफाई तर काढावंच लागणार आहे. तर आज आपण साफसफाई करू. तुम्ही पण माझ्यासोबत बघा साफसफाई कसं करायचं आणि छोट्याशा घरात आपले सामान कसं ॲडजस्ट करायचं. असं जर लहान लेकरू घरात असेल तर घर किती पसारा असतो ते तुम्हाला कळतच, माहितीच आहे तुम्हाला. हे बघा, आणि आता बाहेर पाऊस पडलाय, कपडे वाळवायला जागा नाही, त्यामुळे कपडे कसे वाळवलेत ते पण बघा. चला तर मग आपण स्टार्ट करू. ह्याच्यापासून कपडे घडी करून नीट नेटकं ठेवू आणि मग मी तुम्हाला दाखवते क्लीन केल्यानंतर कसे दिसतात ते. चला तर मित्रांनो, मी आता एक एक कपडे काढून खाली ठेवते, ज्याने घड्या करून वरती नीट ठेवता येईल. ते रोजच्या ह्याच्यामध्ये नीट ठेवता येत नाही, त्यामुळे खराब झालंय. असं ऋत्वीचं बोलणं चालू असतं मध्ये. कसं ढिंचिक 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 झालेले आहेत. आता हे कपडे आपण इथं लावू पटापटा. त्याच्या आधी हे पटापटा कपडे ठेवूया आपण. ऋत्वीचे कपडे ठेवले तुम्ही. तुम्हाला वाटत असेल एवढ्याच ह्याच्यात कपडे कसे मावतात. बसून सॉक्स घालते ती. पण एक चांगलं आहे की मी काही काम करत असताना ती रडत नाही, शांत बसते. त्याच्यामुळं मी कोणतंही काम शांत आणि नीट करू शकते. वरचं सगळं सेट झालं आहे. माझे कपडे आणि ऋत्वीचे कपडे बसले आहेत. आता ह्यांचे कपडे. पूर्ण कपडे सेट झालेले आहेत, आमचे सुद्धा. आता आपण हा कप्पा काढू. किती मेसी झालेला आहे. चला मग हा कप्पे परत पटकन काढूया आणि सगळं नीट ठेवूया. झालेलं आहे. आता वरचं चालू आहे. तुम्ही बोलाल एवढे सगळे क्रीम्स वगैरे काय आहेत माझ्याकडं. तर मी माझं घरातच एक पार्लर चालवते, त्याच्यामुळं हे क्रीम्स वगैरे माझ्याकडं आहेत. हे बघा, आता हा पण कप्पा साफ झालेला आहे. आता आपण सगळे फोटोज वगैरे काढून थोडं साफ करू. पहिले जाऊन हे सगळे कपडे बाहेर वाळवते. एवढ्या पाऊस होता म्हणून वाळवलं नव्हतं. आता काय पाऊस नाही, आता जाऊन बाहेर वाळवते. इथले सगळे फोटो काढलेत. आता हे पटपट झाडून घेते, मग आपण सगळे फोटो पुसून परत लावू.
सामान काढायला गेले साफसफाईचं. बघा किती हा पसारा. रोज तर एवढा पसारा वाटत नाही, आणि आज बघा किती पसारा आहे. हे पसारा आवरते आणि मग तुम्हाला दाखवते आफ्टर अँड बिफोर. सगळं सामानवर ठेवून झालंय. आता खालचा कचरा काढून घेते आणि लादी पुसते आणि मग तुम्हाला दाखवते. बघा सगळं साफसफाई करून झालंय. आता टाईम वाजले 7:45. आज एक रूम तर झालं साफ करून, आता उद्या दुसरा रूम. तर गाईज कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय बाय.